वेङ्कटेश नमोऽस्तु ते, जय पद्मनाभ नमोऽस्तु ते, लक्ष्मीकान्त नमोऽस्तु ते, जय श्रीनिवास नमोऽस्तु ते। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती, देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. मुख्य प्राणांतर्गत व्यंकटेशाक नमन कोरनु. आमगेल वीक्षकांक सर्वांक नमस्कार कोरनु. हे संदर्शनाचे मुखायवेल भाग जल तसले प्रस्तुत आडಳಿತ मंडळीचे मुक्तेसर आणि अध्यक्ष जल तसले लक्ष्मीदास नारायण नाईक हांगेले एक संदर्शन खर्च खातीर आजी आम्ही हांगासाची हे एक संदर्शनाक आयल तसले लक्ष्मीदास नारायण नाईक हांका समस्त वीक्षकांक पर जावन हांव स्वागत समर्पण करता. लक्ष्मीदास नारायण नाईक हांनी एक 10 वर्षांकिंता चडच्यान श्रीमठाचे मुक्तेसर जावन कार्यनिर्वहण करता आसाची. हे एक 10 वर्षाचे मुक्तेसर जावन आशिल्ले तेन्ना तुमगेले एक अनुभव कसने आनी एक कसं तरी एक विशेष घटने जाल्ले असल्यार ताजे बद्दल आमगेले वीक्षकांक सांगता म्हणून घेवन हांव तुमगेले की विनंती करता. यस्य वामी सीता लक्ष्मी भूदेवी दक्षिणे स्मिता पुरतः मारुति यस्य तं वंदे वेंकटाधिप. मुख्य प्राणांतर्गत गोपाळकृष्ण लक्ष्मी वेंकटरमणाक नमस्कार कोरनु. तशीची मठ परंपरेचे वृंदावनस्थ ಒಟ್ಟು ಸ್ವಾಮ್ಯಾಕ ನಮಸ್ಕಾರ ಕೋರ್ನು. तशीची वृंदावनस्थ विद्याधीरातीर स्वाम्याक नमस्कार कोरनु. प्रस्तुत आमगेल मठाचे पीठाधिपती जावन आशिल्ले श्रीमत परमपूज्य विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्यांक नमस्कार कोरनु. हांव मठा बद्दल एक 2 उतर उलोवचे प्रयत्न करता. हांव 2011 विकृती नाम संवत्सरांत मुक्तेश्वर जावन नियुक्त जालो. ताजे पयलीं हांव कार्यकारी मंडळीचे एक सदस्य जावन आशिल्लो. म्हगेले कार्यवैखरी पळोवन की कसं की गोतना विद्याधीरातीर स्वाम्यान विकृती नाम संवत्सराचे ब्रह्मरथोत्सवा दिवस म्हाका ब्रह्मरथाचे देवान रथारूढ जाले तेन्ना वयर आपोवन देवाल एक प्रसाद दिलो आनी तुका आमी मठाचे एक मुक्तेश्वर जावंक घेवन नियुक्त करता म्हणून म्हाका देवाले निर्मल गंध सहित प्रसाद दिल्लो आसा. ते प्रसाद जाले नंतर स्वाम्यान 10 जाणां मिटींग आपोवन म्हाका मुक्तेश्वर केल्या म्हणून सभेंत डिक्लेअर केलें. त्या दोरगेन हांव आतां 2023 वर्कीचे मठाचे मुक्तेश्वर जावन मेगेल्याकिंत मालगड जावन आशिल्ले विष्णणा नरशिंवणा आनी वसणा बरशे हांव काम केल्लें आसा. आमगेले व्हड कार्यक्रम कसो की म्हळ्यार 2016 अतिविष्णू महायागो आमी बी लेखील ना. अतिविष्णू महायागो इतलो वैभव युता जावन जाता म्हणून लेखील ना. तेन्ना आमी श्रीदेवी भूदेवी सहित वेंकटरमणाक वज्र किरीट वर्कीचे अर्पण केल्लें आसा. तशीची स्वाम्यान आमकां पयला 5 दिवसाचे कार्यक्रमा भितर कंप्लीट कर म्हणलें जाल्यार देवाल इच्छा कसो आसा म्हणून कोणाक वतना देवान आमकां प्रसाद दिलो ना. 15 दिवसाचे कार्यक्रम जाता म्हणून स्वामी सांगताची म्हणून तशी स्वाम्यान आमकां सांगलें 15 दिवसाचे कार्यक्रम म्हणून सांगून आमकां स्वाम्यान 17 दिवसाचे कॅम्प दिवन ते कार्यक्रम आमी पयला फस्ट अतिविष्णू महायाग कर्नाटकान फस्ट जाल्लो 1981 तेन्ना आमी जेन्ना सान आशिल्ले जाल्यार हो कार्यक्रम मात्र अत्यद्भुत म्हळ्यार आमकां सांगून साध्य ना. त्या रितीन एकदम वैभवीत जावंक घेवन आनी आयिल्ल्या लोकांनी बीचे एकदम असल कार्यक्रम अजुनूय जालें ना. म्हळ्यार आमगेले धार्मीक कार्यक्रम उरो सांस्कृतीक कार्यक्रम उरो एक दिग्विजय उत्सव उरो एकदम वैभवान आमी अति विजृंभणेन आचरशिल्ले. ते आमकां एक मनाक समाधान आसा. तशीच आमगे मठा कडेन कमी म्हळ्यार एक 50 ते 55 उत्सव आसाची. त्या उत्सव बीची प्रतिवर्ष वैभवान आमी आचरशीत आसाची. ताजे नंतर 2023 स्वाम्यान आमकां आमगेले 10 जाणां मिटिंगांत आमी 5 लोक नियुक्त जाले. आमी 5 लोक नियुक्त जाले नंतर स्वाम्यान आमकां एक आदेश दिलो कसो की म्हळ्यार तुमी देवा प्रसाद विचार घेवन मुखार सराची म्हण. जाल्यार म्हगेल्या जिवनांत फस्ट टायम आमी 11 वर्सांत देवा प्रसाद विचारलो तेन्ना इतले बेगी जाल्लो प्रसाद ना. त्या दिवस आमी माघ शुद्ध दशमी दिवस प्रसाद केल्लो. 1 मिनिटा भितर देवान 5 लोक अडनाची म्हणून एक देवान एक प्रसाद दिल्लो. आमकां एक देव बी आमगे फाटबल आसा आनी स्वाम्याले
वरकी आशीर्वाद आमकां आसा म्हणून न्हू त्या एक प्रसादान आमकां कळना येयलें. त्या प्रसादा निमित्त आमी एकदम श्रद्धा भक्तीन 10 जाणां तर्फीन आमी नियुक्त जाल्या निमित्त आमी 10 जाणां तर्फीन आमी मठाचे सर्वतोमुख अभिवृद्धी करच्याक आमी एक दृढ निर्धार घेतलो. त्या प्रकार आमी वर्सोन वर्स एकाकिंता एक अभिवृद्धी करता म्हणून एक मनान घेवन फस्ट आमी उठून येयले 2023 आमी मठाचे पुनर्प्रतिष्ठे दिवस श्रीनिवास कल्याणोत्सव जाता. त्या कल्याणोत्सवा दिवस आमी आमगेले मठाच्या राजांगणांत आमी कल्याणोत्सव केलो. तशी त्या कल्याणोत्सवा हेर दीस आमी चतुष्प्रहर भजना एक कार्यक्रम दवरले आमी. त्या कार्यक्रमाक आमी स्वाम्याले दिव्य उपस्थिती त्या कार्यक्रमाक प्रारंभ केले. त्या प्रारंभ जावंक मुक्ताय वरकीची न भूतो न भविष्यती म्हळ्यार आमगेले मठा इतिहासांत अजून वरकीची तसल भजना कार्यक्रम जाल्ले आत्ताचे हल्ली दृश्टांत ना. त्या दृश्टांत मस्त मालगड्यान पयले लोकांना म्हाका मेळगेन वरकी सांगले ना मठा कडेन एक बरे कार्यक्रम तुमी केलो, अशी कार्यक्रम कर घेन तुम्ही मठाचे एक चारोदिकांताचे कसं म्हणता जे मी ताजेचे विषय पुरा कडेन पावलो पावका आणि मठाची कीर्ती उट्टुकणीन पावका कसले म्हळ्यार कसले कार्यक्रम करता जाल्यार आमकां मेन जावक आशिल्ले युव जनांग म्हळ्यार आत्ता चेडूं आमगेले 75% चेडूं गांवचे भायर आसाचे म्हळ्यार जॉबाक कसले कुमटांत कसले एक जॉब वर्कर हे ना अशें करून उठलोक भायर आशिल्ले निमित्त तांगेल बी आमकां सहकार जावका. तशी 10 जाणांक बी सहकार जावका. 10 जाणांन आमगेल्या कार्यक्रमाक तांणी टायम दिवंक आयल्यार मात्र आमगेले कार्यक्रम एक सक्सेस जावचे एक जाता ना जाल्यार सक्सेस जायना. कसले म्हळ्यार युवजन आमगेले जनरलीची युवजन रज घालून एक नोपीक म्हण वनभोजनाक म्हण तेराक म्हण येवन एक तांगेली एक खुशीन तांणी भागवहिसूच पळयल्यार आमकां खुशी जाता. कसल्याक म्हळ्यार ना आमी बी हांगा सपोर्ट करता. कसल्याक म्हळ्यार युवजन ना जाल्यार आमगेले कसले कार्यक्रम चलना. कसले म्हळ्यार एक पालखीक म्हण एक डेकोरेशन करची म्हण कसलेय विशय वाडचिकणीन म्हण आमगे युवसेवा वाहिनी म्हण वरमहालक्ष्मी म्हण आनी 10 जाण मठा 10 जाण म्हळ्यार कितें जालें आमी मुक्तेश्वर आयकी जावची कशी म्हळ्यार मठा 10 जाणां तर्फीन आमी मुक्तेश्वर शिवा मठा 10 जाणांतू मुक्तेश्वर नियुक्त जाताची. ताजे आमी 10 जाणांना अशे ह्या प्रकार काम करता येता. कामांतू पर विरोध उरून उरता. विरोध असल्यार काम करचे एक उमेद चड. कसले म्हळ्यार ते विरोध मट्ट घालून आमी काम बरें कर का म्हणलें एक काम एक आशी उरता. ताजे खातीर मेगेले कशें की म्हळ्यार उट्टू लोकांनूच 10 जाणांना आमकां मागचे वाटेन तुल्यान एक प्रत्यक्ष अप्रक्षत आमकां एक सहकार दिवका म्हणून हांव उट्टू 10 जाणां लोकांना एक विनंती करता. आता एक नवी कमिटी तुम्ही म्हण की 2023 आयकी जाल्ली आसा. हे कमिटीचे मुखारचे प्लॅन्स कसाने मठांत कस डेव्हलपमेंट करका म्हूण आसा ती हाजे बद्दल आमगेले एक विक्षकांक विवरण दिवका म्हूण घेवन विनंती. मठा कडेन भांगरा पालखी जाली 2008 2016 अतिविष्णू जालो. स्वाम्याल चातुर्मासा लागून 1993 चातुर्मासा लागून मठा कडेन जेवणाक हॉल म्हण वयरी स्वाम्याक राबच्याक उठू आमी केले जाल्यार आमी केलेले ते नवीन टायपांत ना म्हळ्यार ओल्ड टायपान तुची. आतां नवीन जनरेशन कसा की म्हळ्यार मठ बरे रितीन दिसका भायल सुद्दां बरो जावका भितर सुद्दां बरो जावका अशें उरता. भितर सुद्दां आमी तो ग्रेनेट घालून बरें केले. भायल सुद्दां आमगेले युनीक नाशिल्ले. युनीक म्हळ्यार अडे तडे मस्त आशिल्ले. उबो तो पालखी वचके वयर लागचे. आमी एक प्लॅन केले की कसं की म्हळ्यार आमी प्रथम उठून आयिल्ले नंतर आमी 10 जाणां मिटिंगांत एक प्रस्ताव दवरलो भायल सुद्दां आमी एक नवीकरण करका म्हणून. जाल्यार आमकां 10 जाणांनी आमकां एक मार्गदर्शन दिलें की म्हळ्यार तुमी कराची आमी फाटबल आसाची म्हणून तांणी एक आमकां हें केलें. तशें आमी सोम्याले गेले. सोम्यान बी आमकां बरो आशिर्वाद दिलो ना कराची बरे रितीन कराची आनी बरें जावं म्हणून सोम्यान एक आशिर्वाद दिलो. सोम्याल आशिर्वादांनी हें करून आमी काम प्रारंभ केलें. काम फुल जालें ना. कसल्याक म्हळ्यार आमकां हे वर्स मस्त पावसा निमित्त किरकिरी जालें. मध्य 2-3-4 महिने काम करच्याक जालें ना. आनी आमगेले कशें की म्हळ्यार थोडे काडचे हे आसा ते मशिनान काडका जाल्यार पावस पडल्यार शॉक आनी मारता म्हणल्यार आमी काम बी थोडें राबयलें जाल्यार आतां काम बेगीन फास्ट जाता आसा. तेरा पयली एक स्लॅब घालका म्हणून आमगेली एक आश आसा. ते स्लॅब घालताच आमी. ताजे नंतर एक वयर एक हॉल जाता. हे हॉलांत एक 300-400 लोक बसता आसले. हॉल आमगे मठांत अजून नाशिल्ले. ते एक सुसज्जीत एक हॉल करून लोकांक एक उठोपचार वेवस्थेक जेवणाक बी म्हळ्यार संतर्पणाक बी बरे रितीन ऑफरचे येता. आनी सोम्यान आयिल्ले तेन्ना कार्यक्रम बी करच्याक एक अनुकूल जाता म्हणल्या दृश्टीन आमी
सुत्त बी एक लेवलान सुत्त पालखी व्हरच्या खंयी अडचण जावच्या ना अशी तशी खंयचे कार्यक्रमाक बरी रितीन आमकां उपयोग जावका म्हणून आमी एक ಮುಂದಿನ ಮುಂದಾಲೋಚನೆದವರೆಗೆ आमी एक प्लॅन काढला असा. ते प्लॅन आमी सोम्या बी दाखयले, दाजांना बी अप्रूव्ह जावंक ना. कार्य स्टार्ट जालें आनी 4-5 महिन्या भितर ते कार्य कंप्लीट जाता म्हणून एक हे आसा. त्या गोट्टू लोकांना जे आमकां तनुमन धनान सहाय दिवका म्हणून वरकी लोकांले हांव एक विनंती करता. कुमटे मठ म्हळ्यार हांगा सुತ್ತमुतलू मस्त गांवांतू एक फेमस आशिल्लो तसलो मठ. हे मठांतू आमगेले एक संवत्सर प्रारंभ जावचे युगादीच्यान मुखायल युगादी पासून म्हळ्यार 1 वर्षा टायमांतू खंयचे खंयचे उत्सव जाताची ताजे वैभव कशें उरता हाजे बद्दल एक आमगेले वीक्षकांक सांगता म्हणून घेवन विनंती करता. मठांतू उत्सव म्हळ्यार प्रप्रथम प्रारंभ जावचे संवत्सराचे पयले उत्सव म्हळ्यार युगादी उत्सव. तो नगर प्रदक्षिणे उत्सव. देवाक आमी रुपया पालकिरी लालकीर बसून घेवन नगर प्रदक्षिणे. तदनंतर व्हड उत्सव म्हळ्यार रामनवमी उत्सव. तदनंतर आमगेले हनुमान जयंती. तदनंतर देवाल वर्धंती. तशीच 12 दसमी कार्तिक वनभोजन नंतर म्हळ्यार कार्तिक पुनवे नंतर मठाकणीन दसमी उत्सव प्रारंभ जाता. 12 दसमी वरकेची मठा देवाले दसमी उत्सव आसाची. तदनंतर मध्ये अक्षतय उत्सव आसा. अक्षतय उत्सव जाल्या नंतर द्वादश उत्सव, चंपाषष्ठी उत्सव, तदनंतर मुकुटी द्वादशी, संक्रांती उत्सव. तदनंतर 13 वेळार उत्सवाचे प्रारंभ दर्गेन तेर समाप्ती जेव्हापासून उत्सवांतूचे दशमी वरकी दशमी उत्सवही आसा. अशी मठांत 50 ते 55 उत्सव आसाची सान आनी व्हड मेळगे न्हू. हे प्रकार मठाचे उत्सवाचे. आता हांणी सांगिल माणकेची मठांतू 50 चड उत्सव जाताची. हे उत्सवांतू सर्व गांवचे परगांवचे तांगेले एक टायम कोरून घेवन भागवयसू का म्हणले वरकी तांगेले एक आशय आसा. ते नैशीच आता तुम्ही म्हणटा आसतना म्हळ्यार 13 मस्त उत्सव जाताची, मस्त एक बरे फंक्शन जाता म्हणून एक 13 एक 7 दिवसाचे कसन शेड्यूल उरता मठांतू. नाजाल्यार कसन नमुने उत्सव जातले ना 13 तयारी केन्नासान सुरू जाता हाचे बद्दल एक आमगेले वीक्षकांक एक 15 ते 22 दिवस पयले दर्गेन वर्सा 13चे कार्यक्रम स्टार्ट करतात आमी. कसले की म्हळ्यार हंतू हालक्की गौडगळ समाजाचे व्हड तांगेले काम उरता. तदनंतर आचार्याला काम उरता, गुडगाराला काम उरता, तदनंतर मडवाळाला काम उरता. अशी 5 लोकांना काम म्हळ्यार लोकांना समाजाचे काम आशिल्ले निमित्त फर्स्ट काम स्टार्ट जावचे हालक्की गौडगळ. आमी गौडगळ म्हणून म्हणटाची. तांणी मठाक मस्त मानताची. कसले म्हळ्यार तांगेले आराध्य देव व्यंकटरमण अशें देखून तांणी मठा मस्त मानताची. आनी तांणी फर्स्ट आमी मुरूर्तल्यान सुपारी रूख हाडताची. ताका एक 25 सुमार सुपारी रूख जावका जाता 25-30. तो आमगेलो गौडगळांचो मुखंड आसा बिरगौड नागपगौड. पयलीं नागपगौड आशिल्लो, आतां तागेलो चल्लो बिरगौड म्हणून घेवन तो वचून घेवन घेवन थंय रुखाचे कट करताल्या कुठं सांगून घेवन घेवन कुठं रेडी कर घेवन आमी हेगडे तरा हेरदूस म्हळ्यार द्वादशी दिवस एकादशी हेरदूस द्वादशी दिवस तांणी हाडच्याक मुरूर वचून घेवन घेवन तांगेले एक थंड वचून घेवन घेवन रूख आनी घेवन येवन घेवन हांगा घेवन आमगेले रथबिदी धाण घालताचे. तेन्ना दवर घेवन रथाचे कार्यक्रम स्टार्ट जाले म्हणून घेवन एक प्रतीती गांवांत. तेन्ना केन्ना ते सुपारी माटी येवन पडली हा आतां मठा कडेन कार्यक्रम स्टार्ट म्हण. आनी त्याच नंतर आमी अमासे हेरदूस रथ भायर काडचे उरता. रथा गेट भायर काडल्या नंतर तांणी बांदका. त्यानंतर चतुर्थी दिवस आमगेले गरुड आरोहण जाता. आरोहण जाल्या नंतर गरुड उत्सव जाता. गरुड उत्सव जाल्या नंतर बली आसा. बली जाल्या नंतर हगुलोत्सव आसा. हगुलोत्सव जाल्या नंतर आनी पुष्परथोत्सव आसा. हे उठू कार्यक्रम फर्स्ट 13 फर्स्ट दिवसा कार्यक्रम हे नित्य हवन त्या उठूची धार्मिक विधिविधान आमगेले वैदिक वृंद करताची. तदनंतर आमगेले व्हॉलेंटियर बाकीचे कशें म्हळ्यार पालखी धरची की तीर ताणची की बाकीचे उट्टू हक्काचे आमगेले युवा सेवा वाहिनी म्हणून आतां वरमहालक्ष्मी आमगेले उट्टू कार्यक्रमाक हाता हात दिवन सहकार दिते आसा मठाचे खंयचे कार्यक्रम जलखीची. आतां प्रस्तुत आमगेले स्वाम्याल आशय प्रकार श्रीराम नाम जप 13 जप चलते आसा. हे जपा बी आमगेले युवा सेवा वाहिनी ते लोक बिवे महिला वर्ग बिवे आनी आमगेले 10 जाण उट्टू गांवचे 10 जाण
मठाक 3 सेशन चलते असा 3 सेशनाक येऊन येऊन करते असायचे प्रयत्न करता प्रयत्न करते असायचे. तदनंतर दुसरे दिवस सकाळी हवन बली कडरी हगुलोत्सव रात्री पुष्परथोत्सव. तिसरे दिवस वरकी सेम हवन बली हगुलोत्सव रथोत्सव. आणि ब्रह्मरथोत्सवा दिवस त्या दिवस सकाळी दोन कार्यक्रम स्टार्ट जाता. रथवास्तू हवन रथशुद्धी नगरशुद्धी. तदनंतर वाजपारी आमकां मुलकीन तू दर्शनार सांगिल्लें आनी वाजपारूची घेवन मठा देवाक हनुमान देवस्थानाक क्षेत्रपालाक आनी बागल जेटकाक नाल्ल दवरका म्हण आमी वाजपारूच्यान ते नाल्ल दवरगीन तदनंतर 1.5 गंट्यार आमी महाप्रार्थने नाल्ल दवरगीन महाप्रार्थने. तदनंतर देवाला बली स्टार्ट जाता. तदनंतर स्वर्ण पल्लकीर देव विराजमान जावंगेन सुत्त जावंगेन देव रथार येता. त्यानंतर ब्रह्मरथोत्सव स्टार्ट जाता. हे उठू त्या दिवसाच्या कार्यक्रमानंतर अन्नसंतर्पण आसा. अन्नसंतर्पण जाल्यानंतर रात्री मृगबेटे उत्सव. रात्री मृगबेटे उत्सव जाल्यानंतर रुक्मिणी संवाद. तदनंतर एकांत शयनोत्सव. तदनंतर महामंगळ आरती अशी रथोत्सवा दिवसाचे कार्यक्रम. तदनंतर हेरदूस अवव्रत सकाळीची उलग मंडपांत देवाक हाणगेन थंय अवव्रतचे प्रारंभीक विधिविधान उठू कर घेन तशी देवाल सवारी आमगेल मठाचे विष्णू तीर्थ म्हळ्यार चित्री वचूंक घेन थंय देवाक अभिषेक जावंक घेन तशी देव परत आनी येवंक घेन. त्या दिवस गरुड अवरोहण जाता. अवरोहण जाल्या नंतर आमगेले पंचदिनात्मकाचे रथोत्सवा कार्यक्रम त्या दिवसाक मुक्ताय जाता. रात्री निराट आसा. निराटा वचून आयिल्ले नंतर त्या दिवसाचे आमगेले अंकुर प्रसाद वितरण जाल्या नंतर हे कार्यक्रम हे जाता. जाल्यार आमगे पूर्ण प्रज्ञ स्वाम्यान खंयी बांदिल नाशिल्लो तसो उत्सव कुमटा बांदिल आसा. आनी आमगेले गोकर्ण मठा स्वाम्याक कुमटा वयर कितलो अभिमान म्हणच्याक हे एक उदाहरण आहे. कसलेक म्हळ्यार खंयीची स्वाम्या नांवान तेर ना, कुमटान मात्र तेर आशिल्लो. ते बी पूर्ण मध्य स्वाम्यान मध्व नवमी दिवस कुमटांत ताजे बद्दल एक तेर आमी आचरण करते आसाची. कितलो वर्स जावन जालें म्हणून म्हाका समज गोतना म्हालगड्या गोतूरच्या पुरो अजुनू वरकीचे स्वाम्याल तेर म्हण घेवन प्रचलित आसता. आणि त्या दिवस आवक लोकाल चड कसल्यामुळे हुड तेराक कशी लोक येताचे पळय तशीच ह्या तेराक. आणि ह्या तेराक हायेस्ट नार्ल बेतल लोक मस्त. आणि देवाक हरकी गांग येतले एक देवाक फाय पडचे येता लोक बी मस्त. हुड तेराक तितले विजृंभण सांत तेराक ते बी स्वाम्या तेराक असा म्हणा पडे. ते एक देवालेची एक महिम शिवा आमगेल कसले नाही. त्या बद्दल आम्ही स्वाम्याक तंतू पूर्ण प्रज्ञ स्वाम्यान एक आमकां मठा बद्दल एक अभिमान दवरले बद्दल आम्ही स्वाम्याक अनन्य भावान होय आम्ही हाजे बद्दल मस्त ऐकलंय. पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वाम्यान एक स्वाम्या तीर हांगा बांधला. पद्मनाभ तीर्थ स्वाम्यान हांगा रामनवमी उत्सव बांधला. इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान हांगा मुक्कोटी द्वादशी म्हणलं उत्सव बांधला. आणि स्वामी केन्ना म्हणटाची कुमटा म्हळ्यार आमगेले कुळारा म्हणकीची म्हण घेवन हाजेन एक कळता स्वाम्याक आनी कुमटाक एक बांधव्य कशें आसा. आनी स्वाम्याक एक कुमटा लोकां वयरी प्रिती कशी आसा आनी कुमटे लोकांक स्वाम्या वयर प्रिती कशी आसा म्हणून हे एक हाजेर कळता. आता रथोत्सव म्हणल्या नंतर तुम्ही म्हळ्यार इतलो पुरा प्रोग्राम जाताची म्हण घेवन समाजाचे एक समाज म्हणल्या नंतर अत्यंत केळवर्गाचे म्हळ्यार गरीब आशिल्ले मनुष्य बी उरता, मस्त श्रीमंत आशिल्ले मनुष्य बी उरता. आमगेले देवस्थान म्हळ्यार एक 10 जनाले मठ. तातूंत पुरा लोकांक सेव करचे एक अवकाश मेळटा. थोड लोक टायम दिताची, थोड लोक तांगेले दुड्ड दिताची, थोड लोक एक व्यवस्था करच्याक सहकार जावं तशी एक पुराची व्यवस्था कोण दिताची. तशी एक हे रथोत्सवांत भाग घेवीत म्हूण आशिल्ले लोकांक खंयचे नमून सेव तांणी करीत ना खंयचे एक सेवा अवकाश तांकां आसा हाजे बद्दल एक वीक्षकांक एक तुमी माहिती दिवका म्हण घेवन विनंती. कडेन तेरा वेळार आमी कोणाकची खंयचे सेव कर म्हण घेवन वताय करनाची. अन्नसंतर्पण सेवा आसा, लड्डू सेवा आसा, पुष्पालंकार सेवा आसा. तांगेले मनांत कसलेच असले कितें करीत आमी कोणाक इतले करका तितले करका म्हण घेवन एक ह्या उरना. तांणी खंयचे सेवे भाग वयशील की आमगेले कसलेच अभ्यंतर ना. तांगेले हाजे प्रकार आमी तांचो सान हूड म्हण घेवन कोणाकच कॅटेगरी करनाची. तांगेले मनाचे भक्ती मेन शिवा तांणी ते दुड्ड दिवचे बद्दल आमकां हे ना. कसल्याक म्हळ्यार मना देवान भक्ती आशिल्ल्या लोकांक मात्र देव दर्शन दिला की पुराणांत आमी आयकल्या. अशें देखून देवान भक्तीन कोण कसले सांगूंक येता पळय तो
कामितात प्रदायिने कसल्याक म्हळ्यार तो कोणाक भक्तीन कोण आपणाक पूज करता एक आपण प्रार्थना करता तांकां तो निक्की ताजे बद्दल अभय दिवन दिता आनी तांगेले अभ्युदय जाता म्हणून दृश्टांत दोळ्यान पळयले बी आसा आमकां मालगड्यान सांगिल्ले आयकले बी आसा आमी अशें देखून मठा देवा बद्दल आमी एकदम अनन्य भावनान प्रार्थना केल्यार तो 100% तांकां तांणी इच्छे केल्ले पूर्ण करता म्हणल्याक मस्त उदाहरण आसाची. आनीक एक विषय म्हळ्यार आतां मुक्तेसर म्हणून म्हणटाची मुक्तेसर जल मनशाल एक जबाबदारी कसन कर्तव्य कसन आणि तो महाजनालेगी कसन अपेक्षा करता महाजनान मुक्तेसराले कसन अपेक्षा करीता हाजे बद्दल एक तुम्ही सांगता म्हणून 10 जाणां मिटिंगांत 10 जण म्हळ्यार कशें जालें मठा गांवचे आमगेले समाजाचे स्वसमाजाचे बांधव स्वसमाजा बांधव मठा कडेन चलत असल बांधवांक 10 जण म्हणून म्हणटाचे आमी 10 जणांकच ओट्टू लोकांकच येवन मठा कडेन काम करच्याक फुरसत उरना. मालगड लोकांनी कसं केलें की म्हळ्यार 10 जणां तर्फीन एक 5 लोकांक पयलीं मुक्तेश्वर म्हणून नाशिल्ले पयलीं मठांत तुले 10 जण एक 2 लोकांक आयके करता आशिल्ले तांणी चलयत आशिल्ले. हे आमगेले कुमटा मठांत चातुर्मास केन्ना जालो तेन्ना स्वाम्यान एक मुक्तेश्वर 5 लोक उरका म्हणून एक नियम करून आणि त्या प्रकार स्वाम्यान 5 लोकांक नियुक्त केले. तेन्ना दुर्गेन हे चलत आसा 10 जणांना 5 लोकांक आयक केले म्हणली भितरी आयक जाल्ल्या लोकांक काम जालना तांणी आणि जबाबदारी वाडली कसले की म्हळ्यार ताण धंदो बी पळोवका घर बी पळोवका देवस्थानाचे कार्यभार बी पळोवका कसल्याक म्हळ्यार देवस्थाना कार्यभार म्हळ्यार साधारण कार्यभार न्ही रात्री न्हीद बी पडना खरें सांगता जाल्यार कसल्याक म्हळ्यार एक भजन काम चलते असल्यार रात्री न्हीद बी पडना काम कशें जाता की म्हणून फाल्यां कार्यक्रम कशें जाता की म्हणून फाल्यां तयारी कशी करता की म्हणून कसल्याक म्हळ्यार आमी 5 लोक इतलो अन्योन्य आसा म्हळ्यार आतांची कमिटी 5 लोक बिकण उरो अशोक उरो अजीत उरो त्रिविक्रम उरो आमी एका एक कोंडिशी जावंक घेन आसाचे कसल्याक आमगेले बॅलन्सिंग समको घेवन वचक म्हाका येवच्या जाणां आनीकल्याक रेडी करगेन ते जबाबदारी दिवंक घेवन कार्यक्रम चल का म्हणून घेवन तशें आशिल्ले निमित्त आमकां जुनू वरकेची कसले एक तोंदरे तापत्रे आयिल्ले ना. आनी कशें की म्हळ्यार एक संतर्पणा म्हळ्यार 13 वेळा संतर्पणा 3 ते 4 हजार लोक जेवताची ताका तयारी पयले दिवस रात्री धरून तयारी करका शिंची म्हण कांची म्हण तरकारी हे करची म्हण लोक सामान हाडिताची हे करका लॅक करका तदनंतर रांदप्याले लिस्टा प्रकार सामान रेडी करका आणि आमी संतर्पणे आयिल्ले तेन्ना कोणाकच खाली आतां धाडिल्ले आमगेले मठाचे हंत रेकॉर्ड ना पोट भरून वाण ना जाल्यार की आमी तयार करून पुणे वाडतले शिवा कोणाक उपास धाडचे एक आमगेले मठाचे हंत रिवाज ना आणि देव तशी आमकां चलोव म्हणून हांव देवाले मागणी करता. आनी कसं की म्हळ्यार 10 जणांना तांणी बाकी कसले दिना जलकीचे मठा उत्सवा खातीर टायम दिवका म्हणून वेगळे एक आशय कसल्याक म्हळ्यार तांणी टायम दिल्यार मठाचे खंयचे कार्यक्रम एक गर्दी जाता म्हणले एक म्हाका दिसत आसा कसल्याक म्हळ्यार चेडूं ओट्टूची चेडूं एज्युकेशन जालेली भितर जॉबा भायर वताची तांगे वचनाका म्हणून म्हणचे जायना कसल्याक म्हळ्यार जॉब ना जाल्यार चली दिनाची आतां हांतू जॉब मस्ट शूड बी जॉब जावू का आतांचे दादले चेडूवांक जॉब आस म्हणून जाल्यार खंयचे आवय बापे चेल दिवचे रेडी उरताची चेडूं लग्न करका म्हळ्यार चेडूं जॉबा धाडका जॉबा कोणाक धाडनाका म्हण हांव म्हणा जाल्यार कसं जालें ओट्टू चेडूवान मठाचे व्हड पर्व कालार तांणी ते रज संग्रह करून दवरन त्या वेळार येवन घेवन काम करका म्हणून म्हगेली एक विनंती. आनी कशें की म्हळ्यार 10 जणांनी बीच तांगेले जिवा आसून जतन लोक जायनाशी लोकांनी खाली उत्सवात भागी घेतल्या पुरो जतन लोकांनी तांणी ओटू रितीन कार्यक्रमात भागी घेवन टायम दिवका म्हणून म्हगेली एक मुक्तेश्वर मंडळी तर्फीन एक विनंती. आनी तांकां कसलेच एक हे शक्त्यानुसार तांणी कसले करीत. आनी एक कसं की म्हळ्यार त्या दिवसा कार्यक्रम जाल्या नंतर देव भितर आयलो म्हळ्यार भितर कार्यक्रम जालना देव भितर जाल्या नंतर ओलग मंडपान उत्सव उरता उत्सव जाल्या नंतर देवाल सुत्त उरता देवाल 3 सुत्त जाल्या नंतर एकांत शयनोत्सव तदनंतर बटमामान आरती करगे सांगणी करना नंतर उठ लोकांना प्रसाद घेवन वचका म्हणून म्हगेली विनंती कसल्याक म्हळ्यार तितलो पसून टायम दिवका म्हणून लोकांना अशें केल्यार आमकां बी खुशी जाता ना. 13 वेळार लोकांले एक जनजंगुली म्हळ्यार एकदम लोक आयले आणि देवाल प्रसाद गिसाद घेवन गेले म्हणून आमकां एक खुशी जाता आणि देव तांकां बी बरें घडोवो म्हणून म्हगेली एक देवाल एक प्रार्थना. आणि आता तुमगेले नेक्स्ट डेव्हलपमेंट कसन प्लॅन आसा ताका महाजनाल निमित्त कसन सहकार जावका म्हणून आमगेले एक वीक्षकांक सांगका म्हणून आमगेले मठाचे चित्रिके जागो
विष्णुतीर्थ अभिवृद्धी करता म्हणून आम्ही एक निर्धार केल्लो आसा. त्या निर्धार केल्यामुळे भितर गेले ना ताका लोकांना सहकार बी जावका जाता. देवाला आशीर्वाद स्वाम्याला आशीर्वाद बी जावका. देवान अनुग्रह केल्यार मात्र आमकां हे जाता. तशी स्वाम्यान बी आमकां आशीर्वाद करता. ते केल्यार आमी कसली एक कार्यरूप हाण घेवंक घेवन ताजे बद्दल एक आमी प्लॅन की कसं म्हणून कर घेवंक घेवन मुखार सरका म्हणून आमी नाही जाल्यार की आमगे नंतरले मुक्तेश्वर मंडळी जाल्यार की करीत मठा खातीर हे त्या खातीर करता म्हणून म्हगेले एकच. कोणी शाश्वत नाही. आज येतलो फाल्यां वतलो जाल्यार देव शाश्वत. तो कोणाले करून घेवका म्हणून ताका गोत आसा. तो हागे लागीं करून घेता म्हणून तागे लागीं करून घेता. अशें देखून देवाले आस्ती रक्षण जबाबदार मात्र आमगेले ते रक्षण करचे. कशी रक्षण करता म्हणून प्रेरण दितलो तो. देवान प्रेरण दिल्यार मात्र आमी मुखार सरताचे. कसले प्रेरण तागे निमित्त येता. एका कोणी सांगता तो तांगे देव तांगे थ्रू सांगेस येता तेन्ना आमी मुखार सरताचे. अशें देखून मठाचे संरक्षण आनी देवाले आस्ती संरक्षण करची जबाबदारी आमगे हाता आशिल्ले निमित्त आमगे जबाबदारी व्हड आसा. ती व्हड जबाबदारी देवानची आमकां प्रेरण दिवंक घेवन आमगे हातान करसूंक घेता आसता. अशीच देव आमकां करता जाल्यार शक्ती दिवा म्हणून हांव देवा लागीं प्रार्थना करता. आनी आम पांचव्या लोकांक बी देव एक नमन उरता तशी म्हळ्यार समान मनस्क रितीन उरका म्हणून देवान आमकां एक अभय दिवका म्हणून हांव देवा लागीं मागणी करता. इतलो वेळ आमगेल बरशी बसून घेवन अनेक कार्यक्रम चलचे विषय आनीक मठान तूं जावत तसले कार्यक्रमा बद्दल एक विवर दिल तसले लक्ष्मीदास नारायण नायक हांकां मोक्तेसर आनी अध्यक्ष हांकां आमगेल समस्त विक्षका परवागी हांव धन्यवाद समर्पण करता. वेंकटेश नमोस्तुते जय पद्मनाभ नमोस्तुते लक्ष्मीकांत नमोस्तुते जय श्रीनिवास नमोस्तुते.